पाठवा. सार्थक 11 धामदेवी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलाय, परंतु रायगड वॉरियर्स पाहावं लागेल. कल्पेश मांढरे आणि प्रशांत जाधव ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. कशा प्रकारे धावा बनवतील. पहिला सामना जर पाहिला तर तिथं 63 धावांचं टार्गेट होतं, परंतु धर्मवीर फायटर या संघाला ते बनवता आल्या नाही. चांगली गोलंदाजी चंदू यांची राहिली आणि या सामन्यात जर पाहिलं तर नक्कीच चांगले खेळाडू दोन्ही संघामध्ये पाहायला मिळत आहेत. मयूर खाडे यांची बॅटिंग देखील आपण जरूर पाहणार आहोत, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये मयूर खाडे धामणदेवी संघाकडून सातत्याने चांगला खेळ त्यांचा राहिला आहे. आणि आज नक्कीच केतन खाडे यांच्या मनात वाटत असेल की आज तशी खेळी मला पाहिजेत आणि नक्कीच अपेक्षा असतील की ह्या सामना जिंकायचा आहे, 12 मध्ये जायचं आहे, तिथून सुपर 6चा प्रवास, आता संपूर्ण प्रवासाचा टप्पा गाठायचा आहे. गोलंदाजी मार्कवर अनिकेत जुजाम. स्कोरर या मॅच थांबवा जरा. टॉस जिंकलाय तो सार्थक 11. फिल्डिंग घेतली. पहिले षटक अनिकेत जुजाम याच्या हातामध्ये दिले गेले. कशा प्रकारे धावा बनवल्या जातील बाळा यांच्याकडे देखील लक्ष असेल आणि कल्पेश मांढरे यांच्याकडे देखील लक्ष असेल, पण त्यांच्या भूमिकेमध्ये बंटी जाधव आणि प्रसाद राजाध्यक्ष यांना पाहतोय. पहिला चेंडू घेऊन दुसरा सामना आजच्या दिवसातील तुमच्या समोर. लेफ्ट आर्म मध्ये विकेट टाकण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती पहा काय घडतंय. रायगड वॉरियर्स या संघाला बसतोय धक्का आणि तो धक्का असेल कल्पेश मांढरे याच्या रूपामध्ये. पहिल्याच चेंडूवरती धावबाद. योगेश कर्नाळे मैदानामध्ये दाखल होतोय. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाकडून चांगली खेळी त्याची सातत्याने पाहिली आणि रबर बॉलची स्पर्धा जर डोंबिवली घेसरच्या मैदानात पाहिली तर एक नॉकआउट इनिंग त्याची राहिली. योगेश कर्नाळे याच्या प्रत्येक षटकाराला मंगेश बेलोसे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल, कारण त्यांचा आवडता खेळाडू आहे आणि सातत्याने प्रत्येक टूरला त्यांच्या सोबत नक्कीच पाहिलाय आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाकडून खेळत असताना चांगली खेळी देखील केली आहे. रबर बॉलची स्पर्धा असू द्यात, टेनिस बॉलच्या स्पर्धा असू द्यात, असा हा खेळाडू आज मात्र पाहूया. चांगला चेंडू हा वेग चढवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये पहा काय घडलं जातोय. दुसरा धक्का बॅक टू बॅक या ठिकाणी बसतोय तो योगेश कर्नाळे. V2ची खेळी देखील संपुष्टात, 0वरती बाद. दोन धक्के या ठिकाणी दिले गेलेत. पहिला धक्का जर पाहिला कल्पेश मांढरे धावबाद झाले. दोन खेळाडूंमध्ये ताळमेळ होता बाळा आणि कल्पेश मांढरे मध्ये आणि धावबादच्या रूपामध्ये बाळा यांना कल्पेश मांढरे यांना माघारी परतावं लागलंय. तर योगेश कर्नाळे देखील पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव न करता माघारी परतले. आता प्रशांत जाधव वरती मोठी जिम्मेदारी असेल. कॅप्टन आहे. वीर स्पोर्ट्सचे मालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सतीश मोरे यांचं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. चांगला चेंडू या ठिकाणी बाळाला देखील थांबवलं गेलंय. डॉट बॉल, 3 लगातारचे डॉट बॉल, कोणती धाव पाहायला मिळत नाहीये.
प्रेक्षक गॅलरी जर आपण पाहिली, माननीय श्री भरत शेठ गोगावले यांची प्रेक्षक गॅलरी पाहतोय. समोरच्या दिशेने पाहिलं स्वर्गीय माणिकराव आबा जगताप यांची प्रेक्षक गॅलरी, तसेच विकास शेठ गोगावले यांची देखील प्रेक्षक गॅलरी. समोरच्या क्षेत्रात पाहिलं गेलं तर प्रेक्षक कक्ष श्री कपिश डेव्हलपर्स, शिवशैली अव्हेन्यू, श्री भरतभाई पटेल यांच्या माध्यमातून ते पाहायला मिळतंय. आणि समोर जर पाहिलं हरिओम घाडगे यांच्या चित्रपटाचे 2 बॅनर देखील त्या ठिकाणी पाहतोय. आणि शनिवारी त्यांचं आगमन नक्कीच होणार आहे. करंजे गावातील एक अभिनेता, सुपरस्टार, मराठी चित्रपटाचा निर्माते, दिग्दर्शक नक्कीच आपल्याला येताना पाहायला मिळतील आपल्या या PTPLच्या माध्यमातून. समोर जर पाहिलं विनायक पार्क रो हाऊस अशी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेत सहकार्य केलंय, जे काही योगदान दिलंय, त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. चांगला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसला आणि खेळाडू माघारी जाऊन बसला. खेळाडू क्रमांक 3 बाद. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो. नवीन फलंदाज भावेश जाधव. रायगड वॉरियर्स घागरकोंडा संघ पहिल्या षटकामध्ये बॅकफूट वरती गेलाय. 3 खेळाडू माघारी परतलेत. 1 धाव केवळ धावफलकावरती पाहायला मिळते. तर आज आपल्यामध्ये 2 पनवेल नगरीमधील आवाज तुमच्या समोर नक्कीच आज संध्याकाळपर्यंत पाहायला मिळतील. एका साईडला आकड्यांचे जादूगार म्हणून त्यांना ओळखलं जातं, आकडे तज्ज्ञ जयेशजी भोसले सर यांचा आवाज पोलादपूर तालुक्यामध्ये सातत्याने पाहायला मिळाला आहे. आणि बरेच चाहते त्यांचे पोलादपूर तालुक्यामध्ये देखील नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि प्रवीण दर्डे गेली 3 दिवस हिंदी समालोचक म्हणून त्यांचं देखील कार्य चांगलं राहिलंय. काल महाराष्ट्रातील बुलंद आवाज चंदू सर यांना आपण ऐकत होता. आणि आज जर 2 पनवेल नगरीमधून समालोचक आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून PTPLच्या माध्यमातून त्यांना आमंत्रित केलं गेलंय. पहिलं षटक संपलं गेले. 2 धावा केवळ आणि 3 विकेट मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला आहे. मयूर खाडे यासाठी ओळखले जातात कारण यष्ट्यांच्या मागे उभे राहून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. डगआउटमधून कृपया आवाज नका करू. आपल्याला सूचना असेल, डगआउटमधून आवाज नका करू. प्रत्येक नियम तुमच्याकडे दिलाय आणि त्या नियमाचं पालन करायचं. सकाळी आपण दररोज शपथविधी देखील घेतोय आणि आयोजकाच्या निदर्शनास काही गोष्टी तुमच्या आढळल्या तर जी कारवाई आयोजक करतील ते तुम्हाला मान्य करावे लागेल, याची नोंद घ्या. नागेश गोलंदाजीसाठी 2रं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केले गेले. पॉवर प्लेचं हे 2रं षटक. प्रशांत बाळा ह्याला मात्र कॅप्टन इनिंग खेळावी लागेल. संघ कुठेतरी बॅकफुटवरती अडचणी सापडलेला पाहायला मिळतोय. 1-2 धावा फक्त धावफलकावरती आहेत. 3 विकेट माघारी परतल्यात. डाव सावरावा लागेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु मिडाऊनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक सिंगल घेतली जाते. धावफलक पुढे जातोय 3 या आकड्यावरती. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा यंगस्टरच्या माध्यमातून पाहतोय. चांगलं आयोजन यंगस्टरच्या माध्यमातून. आज स्पर्धेचा 4था दिवस आणि सर्वांनीच मेहनत मात्र या स्पर्धेसाठी नक्कीच घेतली आहे. रात्रंदिवस मेहनत घेतली. असं वाटलं की ही स्पर्धा होणार नाही परंतु यंगस्टरवाले काही मागं हटले नाहीत. त्यांनी जे करायचे ते करून दाखवलंय. स्वप्नपूर्ती सोहळा संदीप कदम सरांचं जे स्वप्न होतं ते मात्र आज 4थ्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते. सोमवारपर्यंत चालणारी ही स्पर्धा एक मोठं आयोजन, एक मोठी स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये. जसं बाळाने सांगितलं की आम्हाला तालुक्यामध्ये सर्कल ग्राउंड नव्हतं परंतु आज ते यंगस्टरच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाले आणि बऱ्याच स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये या मैदानामध्ये होताना पाहायला मिळतील. 4था धक्का या ठिकाणी बसतोय. भावेश जाधवची खेळी देखील संपुष्टात. खेळाडू बाद. पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी, रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. तर SK फास्ट फूडचे मालक प्रणवजी पालकर यांचा देखील आम्ही काल आस्वाद घेतला SK फास्ट फूडमध्ये जाऊन पोलादपूर शहरामध्ये. आणि संदीप कदम यांच्या नावाखाली ते चायनीज स्टॉल आपल्याला पाहायला मिळते.
त्यानंतर कल्पेश मोहितेचं SK कन्स्ट्रक्शन पाहिलंय. त्यानंतर ओमकार घाडगे KP स्पोर्ट्स ठाणे यांच्या माध्यमातून SK ब्रँडची बॅट नक्कीच पाहायला मिळाली. असं हे व्यक्तिमत्व, नोकरी सम्राट, महाराष्ट्रातील चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं. पुणे नगरीमध्ये, मुंबईमध्ये, त्याच्यानंतर पोलादपूर तालुक्यात, महाड तालुक्यात बऱ्याच ठिकाणी. आणि मयूर स्पोर्ट्सचे ब्रँड ॲम्बॅसेडर देखील आहेत. पहिले मयूर स्पोर्ट्सचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण असतील तर संदीप कदम यांचं नाव जरूर घ्यावं लागेल. पहिले ब्रँड ॲम्बॅसेडर मयूर स्पोर्ट्सचे. चांगला फुल टॉस चेंडू थोडासा वरती राहतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला, परंतु पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला. त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. 2 कन्वर्ट धावा केल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 धावा जर पाहिल्या तर आता कुठेतरी स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. बॅकफुटवरती रायगड वॉरियर्स या संघामध्ये देखील आपण पाहिलं तर रोहित पार्टे घाटकोपर नगरला बिलॉंग करतात, ते देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर जर पाहिलं सागर पवार हे ज्योती एंटरप्राइजेसमध्ये जरूर खेळताना पाहायला मिळतील. चांगला चेंडू, त्याला मात्र खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मनोज घाडगे त्या ठिकाणी होते म्हटलं. आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. DKM संघाकडून नेतृत्व करतात मनोज घाडगे. आज आपल्याला पाहायला मिळत आहेत सार्थक 11 धामणदेवी या संघाकडून. तर EPTPLची चर्चा नक्कीच आपण करत होतो. प्रत्येक संघ 24 संघ मालकांनी प्रवेश घेतला. मला वाटतं टोटल 40 संघ मालक तयार होते की आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे, परंतु आपण 16 केले. त्याच्यानंतर काही संघ मालक बोलले की आम्हाला घ्या. 24 संघ मालक केले आणि ही 24 संघ मालकांनी जो सहभाग दाखवला त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. भरतजी पटेल यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकाचं जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं कापडे खुर्द यांच्या माध्यमातून आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे तसेच निलेदादा कोळसकर यांच्या माध्यमातून अशी पारितोषिक आपल्याला मिळाले. सर्वच बक्षीसदाते ज्यांनी 500 रुपयापासून 2222 असतील आणि प्रत्येकाने ज्यांनी दिले त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष आभार आणि कौतुक करू. असंच सहकार्य, असंच योगदान तुम्ही या स्पर्धेसाठी दिलं. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये देखील पोलादपूर तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा, या मैदानामध्ये भरपूर स्पर्धा होणार आहेत. काही आयोजक सांगतायत की आम्हाला या मैदानातच स्पर्धा करायची आहे, कारण चार साईडला सर्कल बाउंड्रीज हे मैदान ते पहिल्यांदा पोलादपूर तालुक्यामध्ये पाहायला मिळते. सुशील उतेकर आणि प्रशांत जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं संपलेत. केवळ 8 धावा आणि 4 विकेट. चांगला चेंडू, हे फिरकेपटू ज्यांनी प्रभावित केले. अनिकेत जुजाम चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डावपुरे हाताचे गोलंदाज आहेत. बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर केला आणि प्रभावित केले त्यांनी. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स मिळवल्या. 1 धावाच्या रूपात 2 खेळाडूंना माघारी परतवलं. अनिकेत जुजाम यांचं कौतुक करावं लागेल, कारण प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. आता देखील दुसऱ्या षटकामध्ये त्यांना आमंत्रित केलं गेले. चांगला चेंडू, बॅकफुटवरती खेळायचा प्रयत्न, फ्रंट फुटला गेले. सिंगल ढकलण्याचा प्रयत्न जरूर केला आणि एक सिंगल नक्कीच घेतली गेली. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जातोय. 10 या आकड्यावरती डबल फिगरमध्ये आकडा जाऊन पोहोचतोय. रायगड वॉरियर्स घागरकोंड या संघाचा. पहिली मॅच देखील पाहिलं तर कुठेतरी 60-62 धावा झाल्या, परंतु त्या बनवता आल्या नाही साखर टीमला. सिद्धेश शेट्टी यांनी चांगले प्रयत्न, झुंज दिली, परंतु ती झुंज अपयशी पडली. चांगला चेंडू, पंचांकडे अपील केले लेग बिफोरचा, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलंय. कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अनिकेत जुजाम याचं कौतुक करावं लागेल, कारण प्रभावी मारा त्याचा राहिलाय. आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत, केवळ 4 धावा दिल्यात आणि 2 विकेट्स त्याने मिळवल्यात. चांगली गोलंदाजी. हा खेळाडू तालुक्यामध्ये माहीत नव्हता, आज तो आपल्याला त्याचा परफॉर्मन्स दाखवतोय. अनिकेत जुजाम चांगल्या टप्प्यावरती चेंडू वेगवान टाकला. आता मात्र या चेंडूवरती वेग पाहायला मिळाला आणि प्रशांत जाधव बाळा याला थांबवलं गेले. बाळा कुठेतरी बॅकफुटवरती पाहतोय. दडपण आहे बाळावरती, कारण संघाचे विकेट जर पाहिले 4 विकेट गेलेत. त्याला मात्र साथ देणारा खेळाडू जसा पाहिजे तसा भेटला नाहीये. सुशील उत्तेकरला तशी साथ द्यावी लागेल, कारण धावफलक पुढे घेऊन 60-65 धावा जरी बनवल्या तरी कुठेतरी चांगला प्रयत्न असू शकतो. आणि प्रशांत जाधव बाळा याच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. 6 धावा.
विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा अहो रायगड जिल्ह्याची आहे हवा कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा थँक्यू डीजे. षटकार खेळलाय. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. 16 धावा धावफलकावरती. लोअर फुल टॉस त्याला खेळायचा प्रयत्न लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडे मिस फिल्डिंग पाहायला मिळालं. 2 धावांमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावाचा प्रयत्न तिसरीचा देखील प्रयत्न केला गेला आणि 3 धावा यशस्वीरित्या. धावा येऊ दे, धावा कशाही प्रकारे आमच्या संघाच्या झाल्या पाहिजेत हे मात्र नक्कीच आता रायगड वॉरियर्स घागरकोंड संघाचे चाहते आणि त्यांचे खेळाडू आणि संघमालक देखील म्हणत असतील धावा येऊन द्यात कशा तरी. 4 विकेट्स गेल्यात. 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक देखील संपलंय. 6च्या सरासरीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. अनिकेत जुजाम्याची इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिले. 2 षटकांचा स्पेल त्याने संपवलाय आणि धावा खर्च केल्यात त्या टोटल 13 धावा खर्च केल्यात. 2 विकेट्स त्याने मिळवल्यात. चांगली 3 विकेट्स त्याने घेतल्या. 13 धावा दिल्यात आणि 2 षटकांचा खेळ त्याने संपवलाय. तर गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकासाठी आमंत्रित केले गेले नवीन गोलंदाज नागेश पवार. नागेश वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी नागेश पवार याला आमंत्रित केले गेले. त्याला टाइम लिमिट देखील असेल. पंचांना विनंती आहे घाई करायचे कारण 9 मॅचेस आजच्या दिवसात खेळायच्यात. आपण रोज मॅचेस 6 खेळवल्यात. आज 9 मॅचेस आहेत याचं भान असू द्या. सर्व खेळाडूंना देखील विनंती आहे आणि कॅप्टनला देखील विनंती असेल. मोठा फटका प्रशांत जाधवच्या बॅटमध्ये आला. त्याला मात्र भिरकावलंय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार 6 धावा. बरंच षट गोगवले. प्रेक्षक कक्षाच्या वरतून मारलेला हा फटका बाळा यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बाळाला ही इनिंग ठेवावी लागेल कारण शेवटच्या षटकापर्यंत बाळाने अशीच फलंदाजी चालू ठेवली तर संघ कुठेतरी 65-70 पर्यंत जाऊ शकतो. टॉस होता परंतु चेंडू काहीसा खाली राहतोय. बॅटमध्ये येत नाहीये. मयूर खाडेच्या हातामध्ये चेंडू जातोय. यष्टीरक्षकाची भूमिका आणि कर्णधाराची भूमिका निभावताना मयूर खाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल नागेश पवारवरती आक्रमक केले बाळा यांनी. चांगला फटका या ठिकाणी खेळायला झेलबाद करण्याची संधी. वा काय कॅच घेतली आहे. कॅच ऑफ द डे म्हणावी लागेल कारण या 4थ्या दिवसात एक चांगली कॅच सनी नगरकर यांच्या माध्यमातून घेतलेली कॅच. सुपर डुपर कॅच सनी नगरकर यांची. संघ मालकाकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. केतन खाडे यांच्याकडून नक्कीच केतन खाडे काही शांत बसणार नाही आणि बक्षीस नक्कीच लावलं जाईल. 800 रुपयाचं पारितोषिक या कॅचसाठी कारण तेवढीच कॅच इम्पॉर्टंट होती. बाळाची कॅच होती आणि ती कॅच पकडायची हे मात्र सनीलने नक्कीच मनामध्ये ठरवलं असेल. चांगला चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेतली गेली. बॅक टू बॅक 2 धक्के दिले गेलेत रायगड वॉरियर्स घागरकोंड या संघाला आणि खेळाडू क्रमांक या ठिकाणी बाद होतोय तो 6वा.
यांच्या माध्यमातून आणि के पी स्पोर्ट्स असतील, मॅच टाइम स्पोर्ट्स असेल, यश स्पोर्ट्स असेल, प्रत्येकाने काही ना काहीतरी सहभाग त्यांचं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेले. के पी स्पोर्ट्स ठाणे आहे, दिनेश पावडे असतील, तसेच ओमकार घाडगे, संदेश कर्नाळे, विवेक घाडगे असतील, मयूर स्पोर्ट्सचे राजू भालेकर सर, चांगली गोलंदाजी करतायत नागेश पवार आपल्या ह्या दुसऱ्या षटकामध्ये देखील. पहिल्या षटकामध्ये देखील तर पाहिलं तर त्यांनी एक विकेट घेतले आणि आता 2 विकेट त्यांनी घेतलेत. चांगली गोलंदाजी करतायत. दोन्ही गोलंदाजांनी प्रभावित मारा केलाय. रायगड वॉरियर्स संघाला कुठेतरी थांबवलंय. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय, परंतु प्रशांत त्या ठिकाणी आहेत आणि झेल घेतला गेलाय. 7वा धक्का बसतोय रायगड वॉरियर्स घागरकोंड या संघाला. संघ मालक मैदानामध्ये दाखल होत आहेत. विकास उतेकर यांचा हा संघ घाटकोपर मंदनगरमध्ये देखील यांना सातत्याने सराव करताना पाहिले आणि आज घागरकोंड त्यांचा संघ पाहायला मिळतो. रायगड वॉरियर्स 4 षटकं संपलेत, 26 धावा धावफलकावरती आहेत. कृपया पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. डीजे 26 क्रिकेट विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. अहो रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. 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 पैलू अंगद इनामपुरीचा देवचा वेगवान मयूर वाघमारे. चला घाई करा. राजेश महाडिक यांच्याकडून नागेश पवारने जे षटक टाकलं, 3 विकेट मिळवल्या, त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 5वं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज ओम जाधव. रोहित पार्टे देखील कोणती धाव न करता माघारी परतलेत. 0वरती बाद होताना पाहायला मिळाले. 7 विकेट्स गेलेत रायगड वॉरियर्स घागरकोंड संघाच्या. अरमान वरोसे मैदानामध्ये दाखल होतोय. विकास उतेकर यांच्या जोडीला. विकास उतेकर संघाचे संघ मालक आणि कशा प्रकारे धावा बनवल्या जातील येणाऱ्या 2 षटकामध्ये. नागेश पवारचा देखील स्पेल पाहायला गेला तर 4 विकेट्स घेतल्यात आणि धावा खर्च केल्यात केवळ त्या 14. ओमचा हा चेंडू बाहेर थोडा कट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट्समनला बीट केले गेले. विकास यांना डॉट बॉल टाकला जातोय. क्रिकेटचा हा खेळ गेली ती 4 दिवस. आजचा स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय. क्रिकेटचा थरार मान्यवरांची मांदियाळी देखील पाहायला मिळाली. विकास शेठ गोगावले साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच चंद्रकांतजी कळंबे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. निलेश दादा कोळसकर हे देखील उपस्थित होते आणि पुन्हा एकदा झेल टिपला गेलाय. या ठिकाणी 8 खेळाडू माघारी परतले गेले. तर रायगड वॉरियर्स घागरकोंड या संघाचे. तर मैदानामध्ये गौरव बिरामणे हा फलंदाज.
चांगला चेंडू आणि त्यावरती मात्र चौकार जाताना पाहायला मिळते. यष्टीरक्षक थोडीशी चूक करत आहेत. 4 धावा मिळतील. 22च्या रूपामध्ये या 4 धावा स्कोअर कार्डवरती ॲड केल्या जातील. स्कोअर कार्ड पुढे जाईल 30 या आकड्यावरती. तिथं स्कोअर कार्ड थांबला होता 26 धावांवरती, परंतु आता हा चौकार 22च्या रूपामध्ये. मयूर खाडेकडून झालेली चूक. 4 धावा नक्कीच. नागेश पवारने जी कॅच घेतली आहे राजेश महाडिककडून 500 रुपये, म्हणजे विकेट घेतल्या त्याच्यासाठी 500, कॅच घेतलीसाठी त्याचे 500 म्हणजे 1000 रुपये. मुंबईवरून ते मॅच पाहतायत आणि गुगल पे नागेश पवारला नक्कीच केले जातील. असे प्रत्येक चाहते आहेत आणि प्रत्येक चाहते मात्र आपल्या खेळाडूची मॅच नक्कीच पाहतायत. मुंबईत, पुण्यामध्ये असू देत, पूर्ण महाराष्ट्रात खेळाडू आज तालुक्यामध्ये आहेत आणि प्रत्येकाची मॅच आमच्या गावचा खेळाडू खेळतोय त्यांची मॅच नक्कीच पाहायला मिळते. आणि मोठा फटका या ठिकाणी येतोय. चांगला फटका आणि त्यावरती मिळतील धावा 6. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे अरमान वारोसे यांच्यासाठी. एक षटकार खेळलाय त्याच्यासाठी देखील प्राइज आहे. आणि 36 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 7 बॉल शिल्लक. चांगला चेंडू. चेंडू मात्र आता काहीसा खाली राहतोय. षटक संपतंय. डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते. 5 षटकं संपले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती आहेत. 8 खेळाडू बाद झाल्यानंतर रायगड वॉरियर्स घागरकोंड या संघाकडे बॅटिंग आली. बॅटिंग मात्र करत असताना पडझड पाहायला मिळाली. विकेट्स गेल्या. पहिल्या 2 षटकं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 विकेट्स पाहायला मिळाल्या. तर नंतर बाळा यांनी थोडीशी झुंज देण्याचा प्रयत्न केला. 22 धावा त्यांनी वैयक्तिक कुठल्या गेल्या आणि नंतर बाद झाले. 36. शेवटचे 6 बॉल स्लॉगवर पद्धतीचं षटक बाबू यांना आमंत्रित केले गेले. शेवटचं लॉंग रनअपच्या दिशेने आणि गोलंदाजी करण्यासाठी बाबू यांना आमंत्रित केले. शेवटचे 6 बॉल कशा प्रकारे गौरव बिरामणे आणि अरमान वारोसे हे किती धावा बनवतील, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. चांगला चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळलेत आणि 2 खेळाडूंच्या मधोमधून चेंडू जाईल. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. 4 धावा. थँक्यू. गौरव विरामणे एक चांगली बॅटिंग करत असताना रायगड वॉरियर्स घागरकोंड पहिला चेंडू फेस करतोय आणि चौकार खेळलाय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि पहा पुन्हा एकदा प्रयत्न चांगला केलाय. त्या ठिकाणी सनी नगर करत होते. या अगोदरची कॅच देखील आपण जर पाहिलं बाळा यांची अशी अफलातून कॅच त्यांनी घेतली गेली, परंतु या चेंडूवरती देखील पाहिलं तर चांगला प्रयत्न पुन्हा एकदा सनी नगरकर यांचा राहिला. बाबू देवे गोलंदाजीसाठी 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. 42 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 3 बॉल. टॉस जिंकल्यानंतर सार्थक इलेव्हन धामणदेवी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय कुठेतरी त्यांच्या बाजूने जाताना पाहायला मिळालाय. मयूर खाडे याच्यासाठी ओळखले जातात कारण शांत आणि संयमी निर्णय नक्कीच पाहायला मिळतो. बाळा जाधव यांना देखील आपण पाहिलं तर शांत आणि संयमी खेळाडू पोलादपूर तालुक्यामधून नक्कीच असे खेळाडू आहेत की तालुक्याचं क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. गौरव बिरामणे याच्या बॅटमधून आलेला फटका, परंतु त्या ठिकाणी घेतली कॅच आणि ही कॅच घेतली आहे नागेश पवार यांनी. खेळाडू बाद.
40 वरती 9 विकेट्स. रायगड वॉरियर्स घागरकोंड शेवटची जोडी मैदानामध्ये. सचिन कदम घाटकोपरमधील हे देखील एक चांगले क्रिकेटपटू आणि संघ मालक. घाटकोपरमधून प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची एंट्री पाहायला मिळते, प्रवेश पाहायला मिळतो. स्वतःच्या नावाची टीम देखील आहे सचिन 11 म्हणून घाटकोपरमध्ये खेळत असताना. व्हाईट बॉल अवंतर धावसंख्या 43 यावरती जाऊन पोहोचते. सचिन कदम आणि अरमान वारोसे ही जोडी शेवटची जोडी आहे आणि किती धावा बनवल्या जातील. 2 चेंडू आहेत अजूनही. 7.59 या धावगतीने मात्र धावफलक बनवला गेलाय. फटाफटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला. अरमान वरोसे एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? हो नाही करता करता तुम्हा दोघांनाही माघारी परतावं लागेल, कारण संपूर्ण संघ या ठिकाणी बाद होतोय. ऑल आऊट झालेला संघ हा तिसरा असेल. पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर रियांश 11, काल जर पाहायला गेलं तर एक संघ आपण पाहायला मिळाला. आज रायगड वॉरियर्स घागरकोट हा संघ देखील संपूर्ण बाद होतोय, ऑल आऊट होतोय आणि धावा झाल्यात त्या 43. 43 धावा झाल्यात. 44 धावा बनवायच्या आहेत. 44 झालेत, 45 धावा बनवायच्या आहेत. काल साई समर्थ वॉरियर्स कापडे खुर्द या संघाने त्या पुढील संघाला या 44 धावा बनवल्या गेल्यात रायगड वॉरियर्स घागरकोंड या संघाने आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय ते सार्थक 11 दामनदेवी या संघासमोर. त्यासाठी तुम्हाला मी घेऊन जाईल आणि आम्हाला देखील बरंच काहीसं आता या 3 दिवसामध्ये नक्कीच शिकायला मिळेल. ते म्हणजे आमचे जयेश भोसले सर. पोलादपूर तालुक्यामध्ये बरेच चाहते त्यांचे देखील आहेत. एक चाहता त्यांचा नक्कीच मी त्यांचं नाव सांगू शकतो, विनायक दीक्षित. हे नक्कीच त्यांचे प्रचंड चाहते आहेत आणि त्यांची मॅच देखील आजच आहेत. आणि अशा सिद्धेश शेठ देखील हे त्यांचे चाहते बरेच चाहते आहेत आणि नक्कीच यांचा आवाज पोलादपूर तालुक्यामध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतो. असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक जयजी भोसले सर यांच्याकडे धन्यवाद. हॅलो. हॅलो हॅलो. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमते ते आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. प्रथम गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पहिलं पर्व यंग स्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून आयोजित हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामधील ही दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना जिथे बनवल्या गेल्या होत्या त्या 44 धावा 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिथे सार्थक 11 दामनदेवी हा संघ मैदानामध्ये उतरला आणि एक नवीन विक्रम त्यांनी नोंदवला, जिथे ऑल आऊट केलं संपूर्ण संघाला. सर्व बाद कालच्या दिवशी असे विक्रम अनेक पाहायला मिळाले. या मैदानावरती या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम पाहायला मिळतात, जिथे गणना केली जाते. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो अर्धशतकांची मालिका चालू आहे. या स्पर्धेमध्ये मोठमोठे चर्चांना उधाण आलंय. या स्पर्धेचं सातत्याने पाहायला मिळतंय. हे 4थं दिवस आहे आणि या 4थ्या दिवसामधील दुसरी मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे, जिथे 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. आस्किंग रन रेटचा एकंदरीत विचार आपण इथून केला तर पाहायला मिळते 7.50च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आज संपूर्ण tenniscricket.in ची टीम आमच्यासोबत सज्ज झालं आहे. गौरवजी सावंत स्वतः ज्यांना tenniscricket.in चा पिलर म्हणून संबोधलं जातं असे गौरवजी सावंत आहेत. विघ्नेश गोळे, राकेश हिरमाळे असतील, मनोज वाघ जे मात्र ऑफिशियल अपडेटिंगचं काम करत असताना पाहायला मिळतात. आमची पंचांची टीम सज्ज आहे. मैदानाकडे वळूया, जिथे आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अमोल आणि मयूर, अमित आणि मयूर खाडे ही जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये जिथे आपण पाहिलं की सुरुवात केली होती आघाडीला आलेले
दोन्ही फलंदाज मग प्रशांत बाळा याने देखील चांगला तडाखा लगावला होता. समोरच्या दिशेने षटकार ठोकण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु जास्त काळ मैदानामध्ये तो तळ ठोकून उभा राहू शकला नव्हता. प्रशांतची खेळी जर पाहिली तर 22 धावा त्याने बनवल्या. एक 2 ते 3 षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले, परंतु त्यानंतरचे जे खेळाडू होते कोणीही जास्त काळ तग धरून मैदानामध्ये उभे राहू शकले नव्हते. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय. एका बाजूला शॉट फाईन लेग तैनात करण्यात आले. फ्लाय स्लिप आहे, पॉईंट आहे, कव्हर लेग क्षेत्ररक्षक आहे 38 मध्ये. मिड ऑफ ऑन साईडला पाहिलं तर ऑन साईडला शॉट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉट मिड विकेट आहे. डीप मध्ये जर पाहिलं डीप मिड विकेट तैनात करण्यात आला आहे. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतोय. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती कल्पेश मांढरे सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन कल्पेश 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7.50चा आस्किंग रन रेट. धावा जास्त नाही आहेत, परंतु तितकंसं चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागणार आहे. गोलंदाजांना अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल आणि आपला 12वा खेळाडू अर्थात आपलं जे क्षेत्ररक्षण आहे ना त्या दर्जाचं इथे करावं लागेल या मॅचमध्ये विजय प्रस्थापित आणि विजय मिळवण्यासाठी. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडेल. पूर्वार्धाला सुरुवात. गोलंदाज हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटसाइड एज जिथे मात्र पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर फिरकी घेत असताना बाहेरच्या दिशेने निघतोय आणि जिथे फ्लाय स्लिप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. कल्पेशचा हा चेंडू आपण पाहिला तर कमी गतीने टाकण्याचा तो प्रयत्न करतो आणि तितकीशी वळवण्याची ही त्याच्याकडे मुभा मिळाली आणि त्याने तो चेंडू हदभर वळवलाही. बॅटची कडा घेत असताना खातं इथे खोलत असताना पाहायला मिळतोय तो अमित. यावेळी मात्र आपण पाहिलं तर मयूर खाडेने खातं खोललं होतं हलक्या हाताने. या दुसऱ्या चेंडूवरती आपण जिथे पाहतोय तो अमित शेलार ही खातं खोलत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांनी खातं खोललंय. पाहत आहेत, निहाळत आहेत. जास्त मोठी फटकेबाजी करण्याची आवश्यकता नाही आहे हे दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे आणि एक चांगली सुरुवात करण्यासाठी ते मैदानामध्ये दाखल झालेत. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. ही धमक, ही जी काय गुणवत्ता या गोलंदाजाची पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये तो इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. अशा रीतीची गोलंदाजी करणं हे संघाच्या हिताचं ठरणार आहे, कारण जर आपण पाहिलं तर मापक धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि ज्या पद्धतीने रायगड वॉरियर्स घागरकोण या संघाची पहिल्या पूर्वार्धामध्ये जी काही खेळी राहिली होती जशी गोलंदाजी, यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या षटकामध्ये प्रत्येक चेंडू एक वेगळ्या धाटणीचा टाकला या गोलंदाजाने. जिथे आपण कल्पेशची कामगिरी पाहिली, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला होता. आउटसाईड ऑफ स्टंप पाहायला मिळाला, जिथे लिडिंग एज घेतली, 1 धाव आली आणि तदनंतरचा चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा. या पुढील जे 2 चेंडू होते गुडलँड स्पॉटवरून राईज होत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेत आहेत. बाळा यष्टांच्या पाठीमागे चोखरित्या कामगिरी पार पाडतोय. सरळ बॅटने इथे केला स्ट्रेट डाऊन ग्राउंड. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना दणदण करत अलॉंग विथ द कार्पेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. रिप्ले मध्ये पाहण्याजोगे होता. काही काळ हेलिकॉप्टर ही खेळला, हवेमध्ये चेंडू राहिला होता आणि सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका चौकार देऊन गेला. लटकट केला, हवेमध्ये होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. अशा रीतीचे मायनस पॉइंटला तुम्हाला प्लस मध्ये परावर्तित करावा लागेल. अशा रीतीचे झेल तुम्हाला पकडावेच लागणार आहेत, कारण मॅच आहे लो स्कोरिंग. पहिला षटक संपुष्टात आलंय. 45 धावांचा पाठलाग करत असताना उत्तरार्धा दाखल जिथे आपण पाहतोय सार्थक 11 धामणदेवी या संघाची धावसंख्या आहे बिनगडी बाद 7. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत. युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. थँक्यू. रायगड प्रीमियर लीग गेली, तदनंतर संपूर्ण बिगुल वाजू लागले ते पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचे आणि आज आपण विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रीमियर लीग स्पर्धांना उधाण आलं आणि त्यामध्ये आम्हीही मागे नाहू आहोत. आणि आज एकंदरीत आपण पाहिलं ना तर यंगस्टार ज्या पद्धतीने पोलादपूर या संघाचं कौतुक आणि संपूर्ण टीमचं कौतुक करण्यास वावगं ठरणार नाही या स्पर्धा पाहिल्यानंतर.
आज ज्या पद्धतीचं आयोजन पाहायला मिळालं, संपूर्ण तालुक्याला एकत्रित आणलं आणि एक क्रिकेटची मोठी स्पर्धा आज घवघवीत यश त्यांच्या पदरी पडलंय. पहिल्या षटकाच्या अंती 7 धावा धावफलकावरती सचिन कदम यांच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. घाटकोपरला बिलॉंग करतात, परंतु आज स्वतःच्या तालुक्यासाठी खेळत असताना पाहायला मिळतात. माझा तालुका माझा अभिमान. फ्लाइट दिलाय, लोअर फुल टॉस बनवलाय, ऑन साइडला चेंडूला सरळ धाडलाय, सीमारेषेच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. हे गीताने जितका धुमाकूळ गाजवला ना, तितकासा धुमाकूळ अगदी यष्टांच्या मधोमध खेळपट्टीवरती फलंदाज ज्या पद्धतीने गाजवतोय मयूर खाडे. काय षटकार लगावाला लिहिला या सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग जरूर घेतली आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळतंय काय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अनदर वन्स अगेन बिग हिट षटकार. मयूर खाडे सेट ऑन फायर. ज्या पद्धतीने तो फटकेबाजी करतोय. विशालजी रांगडे यांच्याकडून जर का या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. येथे 2 चेंडूवरती 2 आले, तिसरा येईल का. सीमारेषा लगत असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारी फटकेबाजी मैदानावरती चालू आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, इथे चांगलं कमबॅक केलंय. मयूर खाडेचा एकंदरीत विचार केला, लोअर फुलटॉस मिळाला त्याला, ऑन साईडला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर धाडलं आणि तदनंतरचा चेंडू आपण पाहिला ना, सरळ बॅटने खेळला होता. काहीसा आपण पाहिलं तर मिस टाइम जरूर झाला, परंतु एलिव्हेशन तितकं मिळालं. 8 चेंडू आणि 18 धावसंख्येवरती नाबाद खेळतो. संघाची धावसंख्या आहे ती 19. पुन्हा एकदा ऑन साईडला केलाय. चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. डीप मधून मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तद्वर एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतीये, वधारतीये, 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. आस्किंग रन रेट इथून जर का आपण पाहिला ना तर 5.77 दाखवतोय. करंट रन रेटचा विचार केला तर एकंदरीत 12च्या सरासरीने धावगती पाहायला मिळते. अर्थात टॉप गिअरमध्ये फटकेबाजी चालू आहे. मयूर खाडेला ठाऊक आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो की खेळ जरूर क्रिकेटचा असो, फ्लाइट देण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला एक अफलातून झेल सफलता प्राप्त होती सचिन कदम यांना खेळाडू बाद. ते ज्या पद्धतीने लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवावं ना, त्या पद्धतीने हा फटका ऑन साईडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. तिथे शॉट मिड विकेटला फील्ड करण्यात येतोय. 1 धाव येते. 21 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट आपण पाहिलं ना तर धावा आल्यात या 2 षटकांच्या दरम्यान 10.50च्या सरासरीने. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊ, डीजेकडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया. आणि सार्थक इलेव्हन दामनदेवी या 2 संघांदरम्यानची ही लढत पाहायला मिळते.
टॉस जिंकला होता प्रथमतः आपण पाहिलं तर सार्थक 11 दामनदेवी या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, ऑल आऊट केलं. जिथे मात्र आपण पाहिलं तर रायगड वॉरियर्स घागरकोणी या संघाला कालच्या दिवशी असाच एक विक्रम घडला. ॲशेस चालू झाली आहे कालच्या दिवशी आणि गाभा टेस्टमध्ये इंग्लंड संघाला जिथे ऑल आऊट केलं ऑस्ट्रेलिया संघाने आणि तदनंतर गाभातील पोलिसनी असा एक ट्विट केला होता की जिथे गाभातील पोलीस आहेत ते इन्व्हेस्टिगेशन करतायत की जिथे इंग्लंड संघ जगातील सर्वाधिक तुल्यबळ संघ आणि जो रूट शून्यावरती कसा बाद झाला. त्याला रिट्वीट एका इंडियनने दिलं होतं. काय होतं जरूर सांगेन, परंतु मैदानाकडे वळूया. दुसरं षटक घेऊन ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं असा गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. आघाडीला आलेला अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून असणारा मयूर खाडे 10 चेंडू आणि 20 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. ऑल साईडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. काही काळ चेंडू हवेमध्ये राहिल्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राय पाहायला मिळते, जिथे एक धाव येत असताना पाहायला मिळेल. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 22 रन्स ऑन अ बोर्ड, 45 रनचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये आलेला मयूर अजूनही मैदानामध्ये आहे. अर्थात जमेची बाजू आणि विजय आणि पराजयाच्या मध्ये जी भिंत पाहायला मिळते ना, त्याचं नाव आहे मयूर खाडे. स्ट्राईक एंडवरती सध्याच्या घडीला मनोज पाहायला मिळतोय. खातही खोलू शकलेला नाहीये पहिला चेंडू फेस करण्यासाठी. तो मात्र सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कल्पेश. पहिल्या षटकामधील यश 7 धावा त्याने केवळ खर्च केला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बाळा स्वतः यष्टीरक्षक प्रशांत चेंडू खाली येतोय. कोणतीही चुकी करत नाहीये. एक चांगला झेल. खेळाडू क्रमांक 2 बाद. दोन चेंडूवरती 2 गडी तंबूच्या आसऱ्याला दोन आपण पाहिलं ना तर या आधीच्या षटकामध्ये आणि याही षटकाची सुरुवात ही गडी बाद होऊन झाली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 2-2-2 असं समीकरण पाहायला मिळतंय. स्कोर कार्डवरती 22 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत आणि या षटकातील 2 चेंडूंचाही खेळ संपुष्टात आला. अर्थात डबल नेल्सन. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट. हलक्या हाताने खेळलेला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमधून, प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. लॉंग ऑफ लास्ट क्षेत्ररक्षक येतोय ज्यांचा संघही या स्पर्धेमध्ये खेळतोय. गायणाचार्य व मृदुंगाचार्य हबप अंकुशजी महाराज कुमठेकर कोकणरत्न यांचंही इथे आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. एक धाव आली. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. अखूट टप्प्याचा चेंडू जिथे मात्र आपण पाहिलं ना पडल्यानंतर वळण घेणारा काहीशी उचळी प्राप्त झाली. अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूवरती. जिथे प्रशांत जगतापला टाकला गेलेला हा चेंडू त्याला वाटलं की चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर निघून जाणार का आणि याच भ्रमामध्ये त्याने चेंडू लीव केला. यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसावला जातोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 6 षटकांच्या या सामन्यामध्ये 45 धावांचा पाठलाग करत असताना 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इक्वेशन पाहिलं तर अजूनही जिंकण्यासाठी 6.7च्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. खोलवा टप्प्याचा हा चेंडू जिथे यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू सरळ बाईटच्या स्वरूपामध्ये सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. तर या ठिकाणी इक्बाल शेख साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिकाचं स्वागत. या इक्बाल शेख साहेब आपण व्यासपीठावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला होता परंतु त्यामागे यष्टीरक्षकालाही हुलकावणी दिली. हा चेंडू येतोय निर्धाव. शेवटचा चेंडू येत असताना निर्धाव पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. या षटकाचा विचार केला तर याही षटकामध्ये आपण पाहिलं ना तर कल्पेशने दमखम दाखवलं. केवळ 6 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 7, एकंदरीत 2 षटकामध्ये 13 धावा खर्च करत असताना जर आपण पाहिलं तर एक गडी बाद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं होतं. 22च्या स्वरूपामधून 4 धावा आल्या. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं तर 13 धावा या 2 षटकांमध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. 18 बॉल रिमेनिंग्स अँड 18 रन रिक्वायर्ड बाय विन. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी तो हमारे इकबाल शेख साहब यहाँ पर आ चुके हैं. उनका हम PTPL में तहे दिल से इस्तकबाल करना चाहेंगे. इकबाल शेख आप आए, बाहर आई आणि त्याचबरोबर सन्माननीय
सन्माननीय बाबूराव दळवी साहेब यांचंही इथं आगमन झालं आहे, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. आणि त्याचबरोबर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झालेसी कळस वारकरी संप्रदायाची पताका घेऊन ज्यांनी वारकरी संप्रदायाचं व्रत केलं आणि कोकण रत्न पुरस्कार ज्यांना मिळाला ते आमचे सन्माननीय हरिभक्त पारायण अंकुश महाराज कुमठेकर यांचं इथं आगमन झालं आहे. आणि खरोखरच आज पंढरीचा विठुरायाच इथे आलाय की काय असं चित्र या व्यासपीठावर निर्माण झाले आहे. आणि ते कुमठेकर महाराजांचा आदर्श घेऊन गेली 6 महिने ज्यांनी वारकरी संप्रदायाचा वसा आपल्या खांद्यावर घेतला आहे ते आमचे गणेश बाविस्कर सर, जे नेहमी म्हणायचे की आमचे महाराज येणार आहेत, महाराज येणार आहेत. तर महाराज आले आणि महाराज आल्यामुळे एक नवं चैतन्य या व्यासपीठावर निर्माण झालं आहे. धन्यवाद महाराज, तुम्ही आलात आणि आम्हा सगळ्यांना विठुरायाचा आशीर्वाद दिला त्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू जयेश भोसले सर. मैदानाच्या आतमध्ये अखूट टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला लिहिलं या सीमारेषेच्या बाहेर धाडलं. मॅच थोडीशी लवकर सुरुवात झाली आज 9 सामने असल्या कारणास्तव. मी म्हणेन की या फलंदाजाकडे इतका वेळ होता ना की त्याने सकाळचा चहा नाश्ता करून षटकार ठोकलाय. मयूर खाडे सेट ऑन फायर. 13 बॉल 28 रन्स त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. 33 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केली, चेंडूला बाहेरच्या दिशेने काढण्यामध्ये यशस्वी राहिले. या षटकाच्या दरम्यान सुशील उतेकर गोलंदाजी मार्कवरती आले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने उजव्या हाताने. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन दी टोस इथे टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. खोलवा टप्प्याची गोलंदाजी जिथे मात्र आपण पाहिली ना, खोलवा टप्प्याची गोलंदाजी जी पाहायला मिळाली आहे आणि सातत्य राहिले. पहिला चेंडू त्यांना ठाऊक होता की जितका मात्र अखूट टप्प्याचा चेंडू त्यांनी हाताळला आणि तदनंतर जे 2 चेंडू होते ना ते चांगल्या रीतीने पाहायला मिळालेत. रिट्वीट जे आपण बोलत होतो त्याबद्दल आपण जरूर सांगूया. अखूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागल्यानंतर चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल झाला, जिथे 1 धाव येत असताना पाहायला मिळते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मयूर खाडे 16 चेंडू 29 धावसंख्येवरती नाबाद आहे. जिंकण्यासाठी अजूनही 14 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. मॅचमध्ये खूप काही असं शेष नाही आहे. इथून जर का 2 ते 3 गडी बाद करण्यामध्ये सुशील उतेकर आणि टीमला इथे यश प्राप्त झालं तर चुरस निर्माण होऊ शकते. इथे मात्र काय घडतंय, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू भाग मिल्खा भाग, चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेने जिथून धावा अर्जित करण्यात येत आहेत त्या दुहेरी. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. बॅटच्या साह्याने ह्या धावा आल्या. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, जिथे पाठलाग करायचा आहे तो केवळ 45 धावसंख्येचा. पुन्हा एकदा लोअर फुल टोज आहे, सरळ बॅटने केलाय, ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि 5 धावसंख्येची गरज आहे. या स्पर्धेमध्ये 124 चौकार आले, 231 षटकार आलेत आतापर्यंत. 124वी चौकाराची गणना इथे करण्यात आली. फलंदाज जिथे मात्र प्रशांतच्या बॅटमधून हा चौकार आला. आपण ट्विटरबद्दल म्हणत होतो. ट्विटर हे असं अकाउंट झालं ना मित्रांनो, जिथे सातत्याने ट्विट रिट्विट पाहायला मिळतात. मग ज्यामध्ये आपण आमदार खासदारांचे रिट्विट पाहत असतो, ट्विट पाहत असतो, परंतु त्यामध्ये भारतीय संघाकडूनही एक ट्विट करण्यात आलं. कालच्या दिवशी मात्र गाभा टेस्टमध्ये ज्यावेळी इंग्लंड बाद झाला, सर्व बाद झाला आणि त्यांची आजपर्यंत इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि तदनंतर इंडियननी एक ट्विट केलं. मग काय झालं होतं त्यावेळी, ज्यावेळी मात्र भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला परास्त केलं, त्याची इन्व्हेस्टिगेशन कुठेपर्यंत आली आहे असा एक मजेदार ट्विट केला गेला होता. सकाळच्या सत्रामध्ये आपण असे मजेशीर किस्से घेऊन येऊया. मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे बाळा गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्ट्राईक एंडवरती असेल मयूर खाडे. हा फटका फासला, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, बॅटची लिडिंग एज, मोठी मासडी जाळ्याला अडकतीये. मयूर खाडे बॅक टू द पॅव्हेलियन.
बाद होतोय तिसरा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतला. ट्विटरची आठवण आपण केली, मयूर बाद झालाय आणि त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होतोय. कारण पहा, एक धडाकेबाज खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली आहे. त्याने एकंदरीत 29 धावांची खेळी केली. चेंडू फेस केले होते ते 17 आणि त्याच्या बॅटमधून षटकार आले ते 3. धारधार आणि उत्कृष्ट फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे प्रशांतने. त्याच्या जर्सीवरती तुम्ही पाहू शकता एक सुंदर कॅमेरा वर्क tenniscricket.in कडून करत असताना. हलका त्याने ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर फिनिश ऑन ही स्टाईल, षटकार. मॅच संपवली आहे. ओव्ही 11 आणि रायगड वॉरियर्स घागरकोट.